होते म्हणजे काम करत होते. काम काय झालं हसायला? ए शिवा, खोटं बोलू नका. तू आशूला कसा प्रपोज करायचा याचा विचार करत होते ना? नाही नाही, असं काही नाही आहे. त्यात काय विचार करायचा आहे? समोर आलं की बोलून टाकीन. पण माझा ना मुद्दा वेगळाच आहे. मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. म्हणजे मला प्रश्न पडलाय की त्याला मी का आवडीन. म्हणजे तो एवढा छान भारी देखणा दिसतो आणि मी अशी, मी का आवडीन त्याला? ए शिवा, तू काय वेडी आहेस का? अगं तू डॉन आहेस, डॉन. तेच सांगतेय, डॉन आहे मी, डॉन. अशी मुलगी का कुणाला आवडेल? शिवा, तू जशी तशी राहते. तुझ्यात कोणताही खोटेपणा नाहीये आणि ह्याच कारणामुळे तुमची मैत्री घट्ट आहे. आणि खरं सांगू, तुझा हा स्वभाव त्याला खूप आवडतो. बस बिंदास रहने का, तुझी ऐसी वैसी रे शिवा, बस. शिवा, आणि असं जर असलं असतं ना तर त्याने तुझ्याशी साधी मैत्री सुद्धा केली नसती. आणि असंही सगळ्यांना हल्ली अशा बिनधास्त मुलीच आवडतात. आजकालचा ट्रेंडच आहे ना तो. हा हो ना बाय, तू सगळ्यांची मदत करतेस, लोकांना मदतीला धावून जातेस. आपली पैशी शिवाची, ओन अँड ओनली शिवा. तर हे सगळं ना फक्त त्या छकुल्याला वाटलं पाहिजे. अरे हसताय कशाला? दा आशू बोल ना. नाही, माझ्यासाठी तो छकुलाच राहणार. अगं बाई, चकुला 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 चकुला. एक मिनिट. हा आई बोल. आशू, अरे ऐक ना, दिव्या आणि तिच्या सगळ्या घरच्यांना आमंत्रण द्यायचं होतं. महत्वाची पूजा आहे आपल्या घरी. आणि हा, मंदिरात आहे बरं का ती. आठवणीने सांग, विसरू नको. हो हो, सांगतो सांगतो. ती माझ्या बरोबरच आहे आता. हो का? बरं बरं. हा. तिला आठवण काढली म्हणून सांग. हो चल, बाय. काय झालं? आई होती का? दिव्या, ऐक, तुला निरोप द्यायला सांगितलाय. उद्या मंदिरात पूजा ठेवली आहे आईने. सो तू, काकू आणि आजी तिघींनी यायचंय. ठीक आहे, सांगते मी घरी. दिव्या, आज मी खूप खुश आहे. का? म्हणजे कुठल्या सुंदर मुलीने प्रपोज केलंय का? हे बघ, माझ्या आयुष्यात एकच सुंदर व्यक्ती आहे आणि ती तू बस. मग खुश का आहेस? मी आज खुश आहे कारण तुम्हाला भेटायला बोलवलंयस आपणून. आणि उद्या मंदिरात पूजा आहे, सो आपल्या लग्नाची तारीख ठरू शकते कदाचित. चला, आज ह्याला भेटून एवढं नक्की कळलं की ह्याच्या मनात शिवा काय, दुसरी कुठलीच मुलगी नाही. आता माझा मार्ग मोकळा. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. दिव्या, काय झालं? मी बोललो ते आवडलं नाही तुला काय? नाही अरे, इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी. इतकी छान बातमी दिलीस तू. मग ठीक आहे. चल निघूयात आपण. काय काय विचार करताय? काय नाही ग, तुझा प्रपोज कसा करायचा याचीच आयडिया शोधतोय. अशी आयडिया शोधतो ना, तो छकुला होच बोलला पाहिजे. खतरनाक. त्यापेक्षा ना काम करा जरा. नाही नाही शिवा, थांब. हे बघ, आम्ही एक काम करतो. आम्ही ना मस्त गॅरेज सजवतो, म्हणजे असं माहोल क्रिएट करतो. मग तू त्याला इथे बोलव आणि तुझ्या मनात जे काय ते सांगून टाक. काय रे? अरे पण इथे? हो, इथे. कारण तुमचं खरं नातं खऱ्या अर्थाने इथे फुललंय. मग तू त्याला कविता ऐकव आणि काय ते एकदाचा प्रपोज करून टाक. वाह, लाईफ में फर्स्ट टाइम करेक्ट बोला तू. हा. अरे पण एवढं काही करायची गरज नाहीये. ए शिवा, तू गप्पा बस, तुला काय कळत नाही असलं. ए, तू मोठी PhD केली ना, लवगुरु कुठला? बरोबर तर बोलतोय आपला लव गुरु. हे बरं आहे. आधी भांडायचं, मग एकी करायची. असू दे असू दे. आता ऐक, तू घरी जा, मस्त आराम कर. तू थकलेली दिसते. आम्ही काय ते डिस्कस करून घेतो. ओके? अरे तुम्ही
केवढं करताय? म्हणजे लग्नात काय काय कराल? अगं ए आधी प्रपोज तर करू दे, लग्नाचं नंतर बघू आपण. लग्नापर्यंत पोहोचू. हा ठीक आहे जाऊ दे. जाते मी जाते. मी काय म्हणतो